भगवत कृपा जागृत आहे. आपण सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. सर्वांना माझा नमस्कार. भगवत प्राप्ती करता निष्काम कर्मयोग साधना करता परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशानुसार मौजा आमगाव या गावी आज एकतेचे हवन कार्य सकाळी पार पडले आणि त्यानिमित्त एका भगवंताची शोभायात्रा निघाली आणि शोभायात्रा निघून ती कार्यक्रमासाठी येऊन पोहोचली आणि त्यानंतर भगवंताचे पूजन झाले, बाबांचे स्वागत झाले, आईचे स्वागत झाले आणि मंचावरील सर्व पाहुण्यांचे स्वागत झाले आणि समोर बसलेले सर्व सेवक सेविके यांचे सुद्धा स्वागत झाले आणि त्यानंतर या एका भगवंताच्या सहसा बैठकीला सुरुवात झाली. त्या एका भगवंताच्या सहसा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता जगाचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. तसेच आपल्याला या वाईट व्यसनातून या अंधश्रद्धेतून मुक्त करणारे आणि मानव धर्माचे संस्थापक आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेव उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. बाबांना भगवत कृपा प्राप्त करण्याकरिता वेळोवेळी साथ देणाऱ्या आपल्या सर्वांच्या माता आई वाराणसी त्या सुद्धा उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि भंडारा शाखेचे सहसचिव आदरणीय श्रीमान रूपचंदी निमाते मार्गदर्शक बोरगाव हे सुद्धा उपस्थित साहेबांना माझा नमस्कार. तसेच आजच्या तत्वाचे पूजन करणारे आणि भंडारा शाखेचे संचालक माननीय श्री राजेश सार्वे साहेब उपस्थित आहेत. साहेबांना माझा नमस्कार. तसेच बाबांचे स्वागत करणारे आणि आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय गोविंदजी बन्ने साहेब उपस्थित आहेत. साहेबांना माझा नमस्कार. तसेच उशीर का होईना आमच्या भंडारा शाखेचे सचिव श्रीमान सूर्यकांत इल्वे साहेब हे सुद्धा उपस्थित झाले. साहेबांना माझा नमस्कार. तसेच या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ते सुद्धा उशीर का होईना ते सुद्धा बाबांचे सेवक या सभेत उपस्थित झाले. साहेबांचा सुद्धा मी नमस्कार करतो. कारण की मंच तर खूप मोठा आहे. मंच मोठा असल्यामुळे प्रत्येकाचे नाव घेऊ शकत नाही. पुन्हा मंडळा अंतर्गत सर्व मार्गदर्शक देशसेवक आणि समोर बसले सर्व सेविका बालसेवक सेविका सेवक बालसेवक सर्वांना माझा नमस्कार. आणि या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री नखाने साहेब उपस्थित आहेत. साहेबांना माझा नमस्कार. आणि आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे नरेंद्र चौधरी हे सुद्धा उपस्थित आहेत. साहेबांना माझा नमस्कार. या गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब आणि त्यांचे चमू तसेच या गावचे पोलीस पाटील तंत्रमुठी अध्यक्ष सर्वांना माझा नमस्कार. पहा आतापर्यंत सर्वांनी चांगले आपले अनुभवावर मार्गदर्शन केलेलं आहे आणि बाबाच्या जीवनात सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. धन्य आपले की बाबांनी आपल्याला ही महान कृपा प्राप्त केली नसती तर त्याचा मोदक आपल्याला मिळाला नसतं. धन्य मला लागत आहे महान धागी बाबा जुमदेवजी साहेब. त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये दुःखात असताना आणि त्या कुटुंबाच्या दुःखातून त्यांनी सुटका केली आणि एवढ्यातच बाबा थांबले नाही तर त्यांनी बाबांनी सांगितलं की बा या जगामध्ये काही दुःखी लोक आहेत. या जगामध्ये काही दुःखी माझ्या कुटुंबासारखे काही दुःखी लोक आहेत. त्यांच्या सुद्धा दुःख नाहीसे व्हायला पाहिजे म्हणून बाबांनी
भगवंताला विनंती केली आणि बाबाला विनंती करून आपल्याला ही कृपा देऊन टाकली. आणि पहा, आज विचार करा, आपण जेव्हा अनेकामध्ये होतो, जेव्हा आपण अनेकामध्ये होतो, आपल्यावर इतके दुःख होते, आपण काही देवी देवताकडे गेलो, कित्येक भगवंताकडे गेलो, काही पैसा खर्च केलो, पण आपल्याला भगवंत मिळाला नाही. पण पहा, बाबांनी सांगितलंय की तुमच्याजवळ भगवंत आहे, तुमच्याजवळच भगवंत आहे. आणि तुम्ही आपल्या पतिदेवाची सेवा करा, आपल्या आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्यांची सेवा करा, तुमच्याजवळ भगवंत आहे. म्हणून विचार केला, जेव्हा आपल्याला दुःख होते आणि जेव्हा आपण मार्गदर्शकाकडे गेलो आणि मार्गदर्शकांनी फक्त आपल्याला एक वचन दिले आणि ते वचन बदलून आपले मोठमोठे दुःख नाहीसे झाले. म्हणून विचार करा की बाबांनी एवढी मोठी कृपा आपल्याला दिली आहे. आपल्या समोर कोणत्या भगवंताची प्रतिमा नसताना फक्त एक अगरबत्ती आपल्या समोर ठेवली आहे आणि एका अगरबत्तीमध्ये मोठमोठे दुःख आपले नाहीसे झालेले आहेत. केवढी मोठी ही महान दुःखा बाबाची. म्हणून बाबाला धन्य म्हणावं लागेल. म्हणून बाबांनी एवढं थांबले नाही. बाबांनी विचार केला की बाबांनी त्याचा शोध घेतलं की आपल्या दुःखी मानवांचे दुःख कसे नाहीसे होतील याचा शोध घेऊन बाबांनी ज्या प्रकारे साधन मिळत त्या साधनाने बाबा बाहेर गावी खेडोपाडी जात होते आणि चटणी भाकर जिथे मुक्काम झाला तिथे सेवकांच्या घरचं चटणी भाकर खाऊन बाबा मानवाला जागवण्याचे कार्य केले. मानवाला जागवून बाबांनी गावोगावी स्वच्छता बैठकीला महत्व दिलाय. बाबांनी गावोगावी जाऊन स्वच्छता बैठकीला महत्व दिलं आहे आणि बाबांनी सांगितलं आहे की स्वच्छता बैठक म्हणजे ही एक आपली मानवाची शाळा आहे. जसं आपण आपल्या मुलांना आपण जसं पहिल्या वर्गापासून शिकतो आणि आपण जसं ज्ञान घेतो तसं बाबांनी आपल्याला स्वच्छता बैठक मध्ये ही भगवंताची ज्ञान आपल्याला मिळेल म्हणून बाबांनी वेळोवेळी सर्व मार्गदर्शन करत होते की आपल्या गावामध्ये साप्ताहिक असो, पंधरवाडी असो, महिना असो, त्रिमासिक असो या सहसभेटीला महत्व दिलाय. म्हणून तुम्ही आपण आपल्या गावामध्ये सहसभेटीला गेलं पाहिजे. आपण स्वतः फक्त पती पत्नी गेलेले होत नाही तर आपण आपल्या त्या सहसा बैठक मध्ये आपल्या मुलाबाळांना सुद्धा घेऊन गेलं पाहिजे. आपल्या मुलाबाळांना सुद्धा त्या सहसा बैठक मध्ये घेऊन गेलं पाहिजे. बाबांनी आपल्याला एकता शिकवली आहे. बाबांनी आपल्याला एकता शिकवली आहे. बाबांनी म्हटलं आहे की कुटुंबामध्ये एकता करा, कुटुंबामध्ये एकता करून सेवकामध्ये एकता करा. विचार पहा तुम्ही, जसं आपल्या कुटुंबामध्ये एकता असली तर आपल्या कुटुंबामध्ये किती सुख शांती राहते हे तुम्ही बघा. आणि एखाद्या घरामध्ये भांडण झालं तर तिथे शैतान तयार होते आणि त्या घरामध्ये वातावरण कसं होते ते बघा आपण. म्हणून बाबांनी आपल्याला कुटुंबामध्ये एकता शिकवायला सांगितला आणि नंतर सेवकामध्ये एकता सांगितला. मगाची बर्ने साहेबांनी म्हटलंय की आम्ही जुने सेवक आहोत, 5 जुने सेवक बाबाच्या काळापासून आणि आम्हाला सर्व काही नॉलेज आहे मान्य करतो. पण आम्ही बाबाच्या नंतर आलेले सेवक आहोत, मग आम्ही दुःखी आहो का? कारण की ती बाबांनी सांगितली आहे ती कृपा तुमच्या जवळ आहे, आमच्या जवळ सर्वांजवळ कृपा आहे. आणि तेच मेन आपले दुःख नाहीसे झाले तोच मोठा अनुभव, तोच मोठा अनुभव. कारण की माझ्या कुटुंब दुःखी होता. माझ्या कुटुंबामध्ये खूप मोठं दुःख होतं. आम्ही एका आम्ही 7 भाऊ आणि 2 बहिणी, 9 जणांचा आमचा कुटुंब होता. काही लहान कुटुंब नव्हता आणि एवढा मोठा कुटुंब असतानाही आमच्या कुटुंबामध्ये दुःख आले.
आणि सर्व आम्ही भाऊ कामाधंद्यात लागलो होतो. मी फक्त आपल्या कुटुंबामध्ये 7 भावामध्ये फक्त मी एकटा नोकरीवर होतो, बाकी सर्व धंदा करत होते. आता सर्व धंदा करत होते आणि मी नोकरीवर. माझ्याकडे बी मी नोकरी असताना सुद्धा माझ्याकडे गुंड बनवायचा दुकान होता. सायंकाळी नोकरीहून आलो का आपला तो व्यवहार पाहायचं, सकाळी तो पाहायचं, सुट्ट्या दिवशी दिवसभर नागपूर इकडे सप्लाय करणारा मी. आता ते आवक येत होती, आवक यायला लागली. माझ्या कुटुंबात पहिला आम्ही गरीब होतो, फार गरीब होतो. कारण की बाबा माझे वडील फक्त एकटे कमावणारे होते आणि आम्ही सर्व शिक्षणवाले. आणि बाबाची वडिलांची पॉलिसी गरीब असल्यामुळे आम्ही जे काही शिक्षण करू शकलो नाही. मी असं शिकलो नाही. मी 10वा वर्ग पास झालो आणि त्यानंतर मग नोकरीत लागलो. आणि असे करता करता आमच्या कुटुंबामध्ये सनी शिरली. आता लोकांना पाहून नाही झाला, कारण की सर्व आम्ही लोक पैसा आवक येऊ लागली. यांच्या घरात पैसा लोकांना दिसू लागला की यांना वाटलं का बा यांच्या घरी ते पहिलं म्हणत होते ना देवलाई का देवताई का काहीतरी कुसराई म्हणत होते. तर लोक आमच्या आजूबाजू लोक म्हणायला लागले की यांच्या घरामध्ये देवताई आहे, कुसराई आहे, असे लोक चर्चा करायला लागले. पण असे मी दिवसभर मी गोंदियाला होतो त्यावेळेस मी सकाळी 7 वाजे आपला डबा घेतला का चालला गोंदियाला. आणि सायंकाळी आलं की पत्नी म्हणायची की बा आपल्या मोहल्ल्यामध्ये नाही का असं अमुक अमुक म्हणते की आपल्या घरी देवताई आहे, कुसराई आहे, मला म्हणू द्या. त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. आणि पहा असे बघता बघता 1997 मध्ये माझ्या प्रकृतीला पहिले बिघाड झाली. 1997 ला पोळ्याच्या आदल्या दिवशी अमावस्येच्या दिवशी माझ्यावर संकट आले. पहिलं त्यांनी मला पकडलं आणि मला पकडून मी कसंही 1 वर्ष 1.5 वर्ष त्या आपण काय सुशिक्षित असल्यामुळे आपण त्या अंधश्रद्धेकडे आपण काही लक्ष देत नव्हतं आणि अंधश्रद्धेकडे लक्ष देत नव्हतं. असे करता करता मी भंडाऱ्यामध्ये बरेचसे डॉक्टरचा उपचार केला, पण कोणत्याही प्रकारचा मला औषध मिळत नव्हता. मग माझ्या मौर्याला माझा सागीर भाऊ होता, त्याला वाटलं की बा भंडाऱ्यामध्ये काही तुमचा उपचार होऊ शकत नाही. तर त्यांनी मला नागपूरला नेलं आणि महिनाभर सुट्टी घेऊन मी मोहड्यामध्ये मुक्काम केला आणि नागपूर अपडाऊन करत होतो डॉक्टरकडे जाणं. पहिले तन्ना डॉक्टरचा उपचार केला, मग माऊटका डॉक्टरचं म्हणणं आलं. त्यांनी बरोबर क्लिअर सांगितलं की साहेब तुम्हाला कोणत्याही प्रकारचा तुम्हाला अंगरोग नाही. मग साहेब अंगरोग नाही तर मग आहे काय? तुम्ही म्हणता की अंगरोग नाही तर मग आहे का माझ्याकडे? काहीच नाही आहे. हे औषध घ्या आणि घरी उपचार करा. जोशी डॉक्टर आहे भंडारा, त्यांच्याकडून उपचार कर. पहा मी विचार केला की बा डॉक्टर भंडाऱ्यातले पहिले जोशी डॉक्टर होऊन गेले, सर्व काही गेले. नागपूरचे डॉक्टर म्हणतात की बा तू आणखी पुन्हा भंडाऱ्यामध्ये जा आणि जोशी डॉक्टरला भेटा. मी भंडाऱ्यात आलो आणि जोशी डॉक्टरला ना भेटता आमचा फॅमिली डॉक्टर एक पत्की म्हणून आहे भजन चौकात, त्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हटलं साहेब असे करा की मी आता पुष्कळ फिरून आलो, माझे मी पूर्ण बरबाद झालो आणि तुम्ही मला आखरीचे एक देऊन टाका. पहा त्याचं मन भरून आलं आणि तो डॉक्टर म्हणाले का बा गुलाबभाऊ मध्ये तू लहानपणापासून मी ओळखतो आणि तू एक माझा भाऊ आहे म्हणून तुला सांगून राहिलो की डॉक्टरी उपचार एकही तुझ्याकडे अंगरोग नाही, तू या बाळबाधाकडे पाहून पहा. असे करता करता आमच्यावर दुःख आले. मग लहान भावाची तब्येत बिघडली, मग लहान भावाच्या मागे मग माझ्या मुलाची तब्येत बिघडली, तो 15 दिवस नागपूरला होती. मग माझ्या पत्नीची तब्येत बिघडली, तिला पुणे सोड गेला, तिला 11 दिवस नागपूरहून ठेवलं. 2-3 महिने माझी पत्नी एका उजव्या बाजूने पूर्ण शरीर तिला पूर्ण ढिला पडलं होतं. आणि मग कसं वाटत झालं माझ्या घरामध्ये. आता तुम्ही सर्व पाहिलेच माझ्या पत्नीला आता कशी आहे, आता टणटणी आहे आता. तर पहा
असे करता करता माझ्या घरी माझे आतोभाऊ आले आणि एक माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे त्यांची सासू आली. दोघे आम्ही बसलो आणि माझ्या आतोभाऊ म्हटलं, बा तुमच्या कुटुंबामध्ये खूप मोठी बला आहे आणि तुम्ही या मार्गामध्ये प्रवेश करा. 2000 मध्ये मला माझ्याकडे माझा आतोभाऊ आला आणि 2000 मध्ये म्हणायला लागला मला की तुम्ही या मार्गामध्ये प्रवेश करा आणि मी तुम्हाला एक तीर्थ घडवून देतो. त्यावेळेस आता आम्ही अनेकामध्ये असताना आम्ही पाणी म्हणत होतो, तर पाणी बनवून देतो म्हणे तुम्हाला, तुम्ही पहा म्हणे जाओ. पण आमचा विचार कसा होता की त्यावेळेस माझ्या भावाची सासू ती म्हणाली की सातोळेच्या बाजूला एक बीड गाव आहे, त्या बीडामध्ये एक तालमेनीचा दर्गा आहे. त्या तालमेनीच्या दर्ग्यामध्ये सुद्धा चांगले चांगले लोक दुरुस्त झालेले आहेत. तर तिथे कोणत्याही देवादेवताची पूजा करता येते आणि तुम्हाला त्याची सेवा घेता येते. मग आम्ही विचार केला की आपण परमात्मा एक मध्ये गेलो तर आपल्या घरातले सर्व देवदेवता विसर्जन करावं लागेल आणि तालमेनीमध्ये गेलो तर आपल्याला कोणत्या प्रकारचा देवदेवता विसर्जन करता येणार नाही. म्हणून मी माझे मोठे भाऊ आणि माझे वडील म्हणायला लागले का गुलाब आता काय करू आपण. तर मी विचार केला आणि विचार करून मी म्हटलं का बा आपण ताजमेहंदीमध्ये जाऊ. काय हरकत नाही मला, ताजमेहंदी चांगला म्हणतात हे लोक. आता मामीजेच म्हणते, भावाची सासूच म्हणते तर चांगला असेलच. तर आम्ही तिथे सुद्धा गेलो. पहा या मार्गाने वलंता मी ताजमेहंदीत गेलो. इकडे मोठ्या भावाची लहान भावाची तब्येत खराब, माझ्यापेक्षा लहान भाऊ त्याच्यावरही बला आली, त्याची तब्येत खराब. आम्ही पेशंट झालो 5 एका घरात. मग 5 घरामध्ये पेशंट आमचा कसं वाटत असेल मन. तर पहा मग विचार केला. मग आम्ही त्या ताजमेहंदीत गेलो. ताजमेहंदीमध्ये लहान भावासाठी एक डॉक्टर तिथे पोहोचलो मी. सायंकाळी आणि सकाळी तो डॉक्टर यायचा, त्याला सलाम लावायचे त्या ताजमेहंदी दर्ग्यात आणि असे करता काही दिवसांनी तो लहान भाऊ त्या दर्ग्यामध्ये मरण पावला. आणि लहान भाऊ दर्ग्यात मरण पावला. 28 वर्षाचा होता. त्याच्या मोढ्याला बैठकी भांड्याचं दुकान होतं. मोढ्याला भांड्याचं बैठकी दुकान होतं. तो तिथे 28 वर्षाचा भाऊ मरण पावला. आणि मग कसे करता करता 1 वर्षाने माझ्यापेक्षा लहान भाऊ मरण पावला. कसं वाटत होतं आमचं मन आता त्यावेळेस. आम्ही बहुत परिस्थिती बिघट झाली होती. मग होळी आली. होळीच्या दिवशी माझ्या लघवी म्हणून 2 ग्लास रक्त निघाला. तेव्हा आणखी मला वेगळाच वाटायला लागलं. तेव्हा माझी पत्नी काय म्हणते, अहो नाहीतरी आपण मरून राहिलोत ना, आपण मरून राहिलो. आता शेवटी आपण सर्व बर्बाद झालो. आपल्याजवळ पैसा नाही, अड्डा नाही, काही नाही. आणि जो काही कमाई करून राहिलो आपण 5-6 लोक, तो पूर्ण पाण्यामध्ये चालला आहे. आता आपण आखरी शेवटी या मार्गामध्ये प्रवेश करू. माझी ऐका. मी म्हटलं अगं नाही, म्हटलं थांबू तर जा, थोडंसं करू ना, प्रयत्न करू. तर असे करता करता मी 2-3 दिवस निघून गेले. आणखी माझी पत्नी सकाळी ड्युटीवर जायच्या वेळेस लढायला लागली. मला लढू नको. काहून, काय झालं. नाही म्हणजे तुमची हालत कशी झाली आणि तुम्ही ड्युटीवर चालले. मला मी बरोबर जातो, काही फिकर नाही. तर पहा मग मला मी थोडीशी मग तिची दया आली आणि तिची दया आला मी या मार्गात प्रवेश केलो. तर असे 2007 मध्ये मी या मार्गात प्रवेश केलो. तो विचार करा, 10 वर्षामध्ये माझ्या कुटुंबामध्ये दुःख 10 वर्षे भोगलो. तर 10 वर्षामध्ये किती पैसा आमचा कुठे किती गेला असेल याचा विचार करा. तर पहा, जे दुःख माझे 10 वर्ष निघून शकले नाही ते दुःख 7 दिवसात या 3 दिवसाच्या कार्यामध्ये माझे 10 वर्षाचे दुःख निघाले. कशी कृपा असेल. तेव्हा मला समजलं की ही भगवत कृपा काय आहे.
हे भगवान कृपा काय आहे तेव्हा समजलं की आपण कित्येक पैसा खर्च करून अनेक गावामध्ये असताना किती पैसा केले, वाईट वाणी केले, का नाही केले, ते सर्व सोंगाडे होते. तेव्हा माझ्या लक्षामध्ये आला तर पहा, जेव्हा या मार्गात प्रवेश केला आणि 3 दिवसाच्या कार्यामध्ये दुःख नाहीसे झाले, तर तेव्हापासून आतापर्यंत दुःख कधी पलटले नाही. कशी भगवत कृपा असेल. तसं ध्येय पाहिजे आपलं, तसं ध्येय पाहिजे. त्या ध्येयाने आपण चाललो पाहिजे. बाबांनी जे 4 तत्व 3 शब्द दिले आहेत त्याप्रमाणे आपण वागलो पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे तसं संविधान आपल्याला आपल्या महान बाबा जुमदेवजीने हा संविधान दिलेला आहे. 4 तत्व 3 शब्द 5 नियम. एक थोडासा मी एक अनुभव बोलतो. एक अनुभव असा आहे की आम्ही बालाघाटला गेलो होतो. बालाघाट मध्ये एक शेळकी होता, आपण गुराखी म्हणतो, गुराखी. तिथे पळसगाव टोला तहसील जिल्हा बालाघाट याच्यामध्ये एक म्हात्रे नावाचा एक गुराखी होता. एक म्हात्रे नावाच्या गुराखीला तिथे त्यांनी मार्गदर्शन सांगितलं केलं आहे. तो मार्गदर्शन गुराखी त्यांच्याकडे काही शेळ्या होत्या, काही गायी होत्या, काही म्हशी होत्या आणि गाई म्हशी तो असा चारायला जात होता. बाजूला जंगल होता, जंगलामध्ये जायचं, बाजूला जायचं आणि त्याच्या गुराखी म्हणला की त्याच्या हातामध्ये काठी राहतेच, मोठीवाले थोडीशी हातभर हवाभर काठी राहते. तर तो काठी एका गुराखी आणले, सकाळी गुराखी आणला, गाई म्हशी आणल्या, त्यांनी शेळ्या आणल्या आणि एका झाडाखाली बसला. एका झाडाखाली बसला आणि त्या झाडाखाली बसून बाजूला एक मागे त्याला एक झुडूप होता. त्या झुडपामध्ये त्याला काहीतरी याचा आवाज आला, कुळकुळ कुळकुळ कसा काहीतरी आवाज आला आणि आवाज आला. तो उठला आणि त्या झुडपामध्ये त्यांनी त्या काठीने मारलं. त्या काठीने त्या दंड्याने त्या झुडपामध्ये मारलं. तिथे त्या झुडपामधून एक नाग आणि नागिन निघाली. त्या झुडपामधून नाग आणि नागिन निघाली आणि त्याच्या मागे परावरा धावू लागल्या. तो गुराखी पळत होता आणि ते नाग आणि नागिन त्याच्या मागे धावत होते. आणि असे करता करता काही दिवस तो काही अंतरावर गेला. मग त्याला आला दम आला आणि तो पडला. आणि पडल्यावर त्या नाग आणि नागिनीने त्याला एवढं ध्वंस केलं, त्या नाग आणि नागिनीची इच्छा पूर्ण होईपर्यंत एवढे ध्वंस केलं आणि ध्वंस करून त्याचा शरीर पूर्ण हिरवा झाला. काही होते तिथे गुराखी, काही आणखी गुराखी चालणारे होते. त्यांना हे दिसलं तेव्हा ते आले आणि त्यांना उचललं आणि गावामध्ये आणलं. आता गावामध्ये आणल्यावर काही म्हणतात, सेवक लोक म्हणतात, काही तो सेवक होता आपला, तो सेवकही होता. आणि काही लोक म्हणतात की बा नाही, आपण ते नागमोठी वाल्याकडे जाऊ, कोणी म्हणतात प्रायव्हेट औषध त्याच्याकडे जाऊ आणि कोणी म्हणते दवाखान्यात जाऊ. तो बेशुद्ध होऊन गेला. म्हणतो ना हा मार्ग बाईवर अवलंबून आहे. हा आपला मार्ग बाईवर अवलंबून आहे. बाबाला आईनी साथ दिली नसती तर हा मार्ग बाबा प्राप्त करू शकले नसते. पण आईनी साथ दिली म्हणून मला म्हणायचं आहे की हा मार्ग बाईवर आहे. बाईनी त्या गुराखीची बाई ती देह बाजू होती. तिचा देह मजबूत होता. तिने म्हटलं, त्यांना तिथल्या लोकांना म्हटलं, माझ्या पतिदेवाला कोठे न्यायचं नाही, माझा भगवंत माझ्या सोबत आहे, मन माझ्या पतिदेवाला काही होणार नाही. पहा ती बाई आतमध्ये गेली आणि आतमध्ये भगवंताला विनंती केली की
भगवंता मी तुमच्या संधी मेलेला आहे आणि माझ्या पतीला असं दंश झालेला आहे आणि माझा पती मला पाहिजे आहे, माझ्या कुंकवाला धनी मला पाहिजे आहे. तुम्ही काही करा, माझ्या पतीने मला मिळाला पाहिजे अशी भगवंताला विनंती केली आणि तिने 21 फुटाला तीर्थ बनवून त्याच्या बोटाला लावलं, डोळ्याला लावले आणि पूर्ण अंगाला लावलं आणि तोंड उघडून फक्त तोंडावर आणि फक्त तो तीर्थ टाकलं. तर पहा ही भगवंताची कृपा 10 मिनिटामध्ये त्या गुरुकिला जागाला. किती देहवाजी आहे ती बाई. असं देह मजबूत बनवा. मला म्हणायचं आहे असं बायांनी देह मजबूत बनवा. आपण एक चित्त एक लक्ष एक भगवान आपण मानलं तर आपल्याला भगवंत मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबांनी जे आपल्याला त्या तत्वात 3 शब्द 5 नियम दिलेले आहेत ते आपण तंतोतंत पालन केले पाहिजेत. फक्त आता 3 मिनिट राहिलेले आहेत. मला 3 मिनिटांमध्ये एकच सांगायचं आहे की हा मार्ग बायांवर आहे. आपण पतिदेव आपले पुरुष कोटी दिवसभर जातो. आपले लेकरं चांगले बनवा. लेकराकडे लक्ष ठेवा. माझ्या मुली असो काही मुलं असो त्यांना ध्येयवादी बनवा. त्यांना सहसा बैठक मध्ये घेऊन या. त्यांना भगवत कृपाचे ज्ञान द्या. कारण की आज आपण विचार करा की आपल्याला जमीन किती आहे, घर किती आहे कोणी विचारणार नाही. पण आपल्याला लोक विचारतात की तुम्हाला मुलं किती आहेत, मुली किती आहेत, हे पहिले लोक विचारतात. म्हणून आपल्या मुलांना शिकवा, आपल्या मुलींना शिकवा आणि बाबाचे स्वप्न साकार करा. आपण लक्ष ठेवा. मोबाईलचा जमाना आहे, कॉम्प्युटरचा जमाना आहे. मोबाईल मध्ये सर्व शिक्षणाला मिळतो, पण त्याचा उपयोग चांगला करतो काय याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्या लक्ष देऊन त्या मुलांकडे लक्ष देऊन त्या मुलांना शिकवा. कारण की आज आपला मुलगा एखादा ऑफिसर बनला, क्लासवर बनला, इंजिनियर बनला, वकील बनला, डॉक्टर बनला तर आपला थोडासा कॉलर मोठा होईल आणि आपल्याला तो आपली कमाई आहे, ते आपली कमाई आहे. मुलं शिकले, मुलं चांगल्या पदावर बसले तेच आपली कमाई. शेतीवाडी आपल्या कमाई नाही. म्हणून आपण आपल्या मुलांकडे लक्ष द्या. आणि जसं शिवाजी जिजाई माताने शिवाजीला घडवा तसे तुम्ही आपले लेकरं घडवा. आणि मला एक सांगायचे आहे, काही त्यागी सेवक असतील, काही त्यागी सेवक झालेले आहेत आणि बरेचसे आमच्या मंडळामध्ये जे पुराणे रजिस्टर होते ते पूर्ण जीर्ण झालेले आहेत. ते रजिस्टर पूर्ण जीर्ण झालेले आहेत. त्या जसं तो आपण पान पकडला, पान असं हातामध्ये येतो. म्हणून आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक गावामध्ये काही आपले सेवका शिकलेले आहेत. ज्यांना कॉम्प्युटरचा नॉलेज आहे, त्यांना मोबाईलचा चांगला नॉलेज आहे, त्या पक्क्या सेवकांनी आपलं ऑनलाईन आपल्या संपूर्ण कुटुंबाची माहिती भरावं आणि मंडळाला सहकार्य करावं. तसेच 19/4 आपल्या मंडळातर्फे 19/4/2026 आपल्या मंडळातर्फे सामूहिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे. सामूहिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे. ज्या कोणी सेवकांचे मुलं किंवा मुली असतील त्यांचे लग्न सामूहिक विवाहामध्ये लावण्याची कृपा करावी. कारण की हीच माझी मंडळातर्फे आपली आग्रहाची विनंती आहे. आणि आणि 19/4 जो सामूहिक विवाह सोहळा होणार आहे तो परमपूज्य परमात्मा आश्रम पावडवना महोदा इथे तो स्थळ आहे आणि तिथे तो कार्यक्रम होणार आहे. चांगला म्हणून सर्व सेवकांनी मंडळात सहकार्य करावं. तसंच मला मगाशी नगर साहेबांनी म्हटलं की दरवर्षी कार्यक्रम करू.
दरवर्षी कार्यक्रम करू, पण आमचा एक मंडळाचा उद्देश आहे की एका गावामध्ये गाव पातळीवर कार्य करण्यापेक्षा 2-4 गाव 10-12 गाव मिळून एक असा भव्य दिव्य कार्यक्रम करा. या गाव पातळीवर कार्यक्रम करण्यापेक्षा त्या मोठ्या कार्यक्रमाने वेगळंच रूप येतो. म्हणून आपण जसं आपण अनेकामध्ये होतो, अनेकामध्ये हनुमान मंदिर, जसं गावामध्ये प्रत्येक गावामध्ये हनुमान मंदिर होतं, तसंच आपण आता मार्गामध्ये आल्यावर आपल्या सेवकांचं प्रत्येक गावामध्ये मानव मंदिर होत आहे. जसे अनेकामध्ये असताना त्या हनुमान मंदिरामध्ये कार्य व्हायचे, तसे आपल्याला प्रत्येक गावामध्ये गाव पातळीवर कार्यक्रम करायचे नाहीये. आपण याची कृपया लक्ष द्यावा. कारण की आमचं यावर्षी नवीन आम्ही 5-7 महिने झाले निवडून आलो, पण आम्ही पुढच्या वर्षीपासून आता राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत की पवनी तालुक्याला 4 कार्यक्रम आणि भंडारा तालुक्याला 4 कार्यक्रम असे आम्ही रूपरेषा आखणार आहोत. आणि त्यासाठी आमची भंडारा शाखा आहे, पवनी आणि भंडारा शाखेचे पदाधिकारी आहेत, ते याच्यात सहभाग होणार आहे आणि त्यांच्या सहभागाने एक कार्यक्रम आयोजित करायचे आहे. म्हणून सेवकांनी याच्याकडे आपण जातीने लक्ष द्यावा. आणि वेळ झाली आहे, कारण की वेळेचं बंधन सर्वांकडे आहे, मर्यादा सर्वांनाच लागली आहे. मी संचालक झालो म्हणून मी मनमानी करे असं नाही. मर्यादा बाबांनी सर्वांना मर्यादा दिली आहे. वेळेचा भान ठेवा. मला सेवकांना हेच सांगायचे आहे, बाबांनी जे आपल्याला 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले आहेत, त्याचा आपण तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करा आणि आपला कुटुंब सुखमय जीवन जगण्याचे कार्य करा. आणि मी बी जोपर्यंत माझ्या जीवाजीवाय सास आहे तोपर्यंत मी बाबांनी लिहिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम पाळण्याचा प्रयत्न करीन. आणि इथूनच मी आपली रजा घेतो आणि जाता एकच सांगतो, सूर्य उगवला नसता आपल्याला प्रकाश दिसला नसता. सूर्य उगवला नसता तर आपल्याला प्रकाश दिसला नसता. नदी नाले वाहले नसते तर आपल्याला समुद्र भरला दिसला नसता. हा एक आज समुद्र आहे, हा समूह आहे. बाबांनी हा एक समूह तयार करून ठेवला आहे. आणि बाबा जन्माला आले नसते तर आपला मानव धर्म मिळाला नसता, आपल्याला मानव धर्म मिळाला नसता. सर्वांना माझा नमस्कार.